MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंडानगर परिसरात एका 3 वर्षीय चिमुकल्याचा गळा दाबून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की बाळाची शी कपड्याला लागल्यानं संतापलेल्या कथित प्रियकरानं ही क्रूर कृत्य केल्याचे समोर आले आहे। पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातून अटक केली आहे। ही घटना 11 डिसेंबर 2025 रोजी दुपारी घडली। फिर्यादी शहनाज जाफर शेख वय 28, मूळ राहणार विजयपूर, कर्नाटक या सोलापुरात भाड्यानं राहत होत्या। त्या भांडी धुण्याचे काम करतात। त्यांच्यासोबत त्यांचा कथित प्रियकर मौलाली उर्फ अकबर अब्दुल रजाक मुल्ला वय 44, राहणार खादी ग्रामोद्योग रोड, विजयपूर, कर्नाटक। अकबर हा बिगारी काम करतो आणि दारूचे व्यसन आहे। शहनाज कामासाठी बाहेर गेले असताना अकबर हा त्यांचा 3 वर्षीय मुलगा फरहान याच्या शेजारी झोपला होता। त्यावेळी फरहानची शी कपड्याला लागल्यानं संतापलेल्या अकबरनं बाळाचा गळा दाबून खून केला। शहनाज घरी आल्यानंतर अकबरनं फरहान खाली पडला असं सांगितले। त्यानंतर फरहानला खासगी रुग्णालयात नेले, तेथून शासकीय रुग्णालयात पाठवले। मात्र अकबरने सर्वांना कर्नाटकातील विजयपूरला नेले। येथे डॉक्टरांनी फरहानला मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहनाजने आपल्या पतीला फोन करून सांगितले। प्रथम विजयपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। नंतर हा गुन्हा सोलापूरला हस्तांतरित करण्यात आला। शहनाज यांच्या फिर्यादीवरून 22 डिसेंबर रोजी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। आरोपी घटनेनंतर पळून गेला होता, मात्र पोलिसांनी त्याला कर्नाटकातून ताब्यात घेऊन अटक केली।